श्याम्या ऐकलंस? हा ना. टिप्प टिप्प बरसा पाणी गातोय. हा. या वसाड्याला पिवळी साडी नेसून पावसात उभा केला तर टॅक्सी समजून कोण पण मीटर टाकील. नका नाव तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये कॉमेडी करू. अरे तुम्हाला या सिच्युएशन मध्ये कोण असं डोळ्यावर काकडी ठेवून झोपतो? मग काकडी ठेवून कुठं बसू? अरे काय चालू? अरे काय नाही, डॉक्टरनी मला सांगितलं नाही की ही जी काळी वर्तुळ येतात ना तर हे काकडे ठेवल्या आणि झोप म्हणजे ती वर्तुळ येणार नाहीत म्हणून. आग लावा तुमच्या या काकड्यांना. अरे ऐका ना अरे ओ प्रभात ठेवा होते खाली. का टेन्शन घ्यायचे? कॉन्ट्रॅक्ट मी एकट्यानेच घेतलंय का? काय झालं? अरे 6 महिन्यांआधी आपण तो रज्जाक मामू आहे घरमालकीनीच्या ओळखीने त्याच्याकडून आपण कर्ज घेतलं होतं. हा हा काय करताय? 6 महिने झाले आपण मुद्दल सोडा व्याजाचा एक खडकू पण दिलेला नाहीये. बरं ती घरमालकीन बाई आता त्या रज्जाक मामूला घेऊन इथे येते. होय रे. तो बोलता बेकार आहे बरं का. एक दोनदा तोंडाने बोलतो नंतर असा शफालतो ना. काय करायचं आता? तू कशाला टेन्शन घेतोयस? अरे हाय ना. ते एक वेगळं टेन्शन आहे. हा. गाणं पाठ आहे, बाहेर आल्यावर कळेल वाक्य पाठ आहे की नाही. हो काय रे? प्रभादा यांच्या समोर वेगळाच दांगडो होईल बरं का अरुंदा समोर. म्हणजे अरुंदाने आपल्याला दर महिन्याला त्यांचे जे व्याजाचा हिस्सा होता ना तू दिलेला आहे. त्यांना कळेल ते आता काय करायचं आपण. अरे वासाड्या, ते व्याजाचं पैसे सगळं तू उडवलंय दारू पिऊन. मी उडवलं? नाही तर कुणी उडवलं? अरे तुम्ही बसत होते, तुम्हाला मी कंपनी देत होतो. आणि चाकणं करून खायचा माझ्या नाव घेत वासाडा. आता जाऊ द्या, जे झालं ते जाऊ द्या ना. आता काय करायचं पण? एक काम कर, लयच वांद होणार आहे. मी आयडिया करतो, तू माझ्या फक्त होला हो कर, बाकी सगळं मी बघतो. अरे पण नेमकं काय करायचं? हे फालतूपणा करायचा हो तुम्ही. काही झालं की हे करून झाल एखाद दिवशी. ए वासर्या वऱ्या, काय रे? अरे ही काकडीची फालतूगिरी झाली ना करून तर ती फेकून द्या वासर्या. तू फ्रीज मध्ये ठेवतोस, माझ्या लक्षात येत नाही. काकडी बघितलं लगेच पटकन मी तोंडात टाकतो वासर्या. सगळे घामाटाले काकड्या खाल्ल्यात मी आजपर्यंत. तुम्ही एक काम करायचे अरुंदा, काही झालं? फ्रीज मधून काही खायचं असेल ना तुम्हाला तर असं फ्रीज उघडलं ना वास घेत जा. वासर्या मी स्वरलं ना, आणि जर फ्रीज कुणी दुसऱ्या माणसाने जर उघडलं ना तर फ्रीज उघडल्या माणूस मरून जाईल, माहितीये वासर्या. अरे होलीला मटण बनवलेलं अजून ठेवलंय तुम्ही वासर्या. दिवाळी संपली तरी तसंच आहे वासर्या. मरल दुसरा माणूस, कधीतरी स्वच्छ करा, साफ करा. जाऊ द्या. अरे होय करू साफसफाई, कशाला काळजी करतोय? अरे तुला एक बातमी कळली काय? कसली बातमी? म्हणजे अरे आपली मालकीन बाई भेटायला येते. कशाला येते? दर महिन्याला भाडं देतो ना रे आपण तिला. अरे तुला प्रपोज मारायला येते. ती तुझ्या प्रेमात पडलेली आहे. अरे बापरे, काय मकडवून राहिले. पण आपण 3 जण असताना मालकीन बाई यांच्या प्रेमात पडली? याच्या वासर्या मी याच्या नाही मी हायच नाही, म्हणजे नायच आहे, कायच नाही आहे वासर्या. एक बाई माझ्या प्रेमात पडली तर आवरत जलतोस तू वासर्या. अरण्या, ती बाई तुझ्या प्रेमात पडले खरी, मग? पण तुझ्याबद्दल ना तिच्या मनात लय मोठी शंका आहे. शंका कसली? अरे एक तू ड्रायव्हर, 12 गावचा भाडी मारलेला माणूस. आता म्हणजे काय होत? तू तिच्याशी एक निष्ठ राशील का नाही राशील ही शंका तिच्या मनात आली. आता कशी आहे बाईची जाते बुवा ती सिक्युरिटी पाहणारच ना. आणि कसं आहे, लाख हा हिरा माणूस आहे म्हणून का कोणी नाकात घालेल का? आणि कसं आहे म्हणजे त्यांना शंका आहे बुवा की तुम्ही संसारात टिकाल की नाही टिकाल. बसऱ्या, माझ्या आयुष्याच्या ट्रकला जर कन्फर्म पार्किंग मिळणार असेल ना तर मी एवढा बेकार टिकन कळणार पण नाही वसाऱ्यांनो. तुम्ही तिला सांगायचं वसाऱ्यांनो, एकदा अरुण टिकला ना तर लय बेकार टिकतो. अरे तुम्ही कधीतरी तिच्याशी बोलायची, हितगुत करायची, थोडं म्हणजे सेटिंग लावायची. अरे लावलेली शेटिंग लावली सगळं मी बोललोय तिचे, होय का नाही रे श्याम? हे बोलले ना, सगळं बोललो तिला. अरुण जबाबदारी घ्यायला तयार आहे, आम्ही गॅरंटी देतो. काय बोलतो? पण ती काय म्हणाली, तुम्ही गॅरंटी घेऊन का उपयोग?
त्या ड्रायव्हर शेटनी गॅरंटी घ्यायला पाहिजे ना ड्रायव्हर सीट बोलली मला. मग? अरे जाम खुश आहे तुझ्यावर. काय बोलतो म्हणून तर तिनं तुझा मानलेला जो मामू आहे ना त्याला घेऊन येते इथं. काय मामू कशाला आता काय अरे आता लग्न जमायचं माझं मामू नको इथं. घरातला माणूस कोण नको इथं. अच्छा, चालेल चालेल हा मग? अरे तिला जेव्हा कळलं ना त्याला त्या मामूला की तिचं तुझ्यावर प्रेम आहे तुला कापायला निघालेला. हा मग? मग? कसं बस तिनं अडवला न त्याला. अच्छा 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 मी काय म्हटलं मी गॅरंटी घेतो. मी फोन केला त्यांना. यांनी हा. अरुण जबाबदारी घ्यायला तयार आहे. पाहिजे तर तो स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. अरण्या मी काय म्हणतो ते आली तू सांगायचं मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे मी अंगठा द्यायला तयार आहे. हा आणि वाचू पण नका बरं का ते डायरेक्ट अंगठा लावा. हा. अरे पण ते वाचलं पाहिजे ना काय आहे त्याच्यात काय तुम्ही ते वाचायला लागले तर त्यांना शंका येईल ना की या माणसाचा विश्वास नाही बा. अरे हा लाख वाचील ह्याला वाचायला यायला नको हे वाचायला? मग अरे ह्याला वाचायला येत नाही म्हणून रस्त्यावर चित्र काढलेली असतात. ही शाळा आहे त्या लहान पोराचं चित्र दाखवतात म्हणजे ह्याला कळते शाळा आहे म्हणजे. उगाच काय गव्हर्नमेंटने चित्र काढलेली आहेत रस्त्यावरची. नाही, आता वर. बघ वाचू नको त्याला हा, सांग पण सगळं. आता अरुंदा अरे लॉटरी लागली बुवा तुमची. थँक्यू थँक्यू मला तर आत्ताच वाटतंय ही रांझा लैला मजनू सोनी महिमाल यांच्यासारखे आता कदम खरा हॅशटॅग कदरात. कधी कधी असं वाटतं तू माझ्यासाठी लयच काय करतो. अरे आल्या वाटतं आल्या कोणतरी आले हा, हा. त्याच्या या या मालकीन बाई या या या, या. नमस्ते नमस्ते मालकीनबाई. ईशबाई बसा. तुमचे नमस्कार वगैरे ना राहू दे मी पटकन ओळख करून देते. नाही 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 नाही. ओळख करून द्यायची गरज नाही मी ह्यांना ओळखतो. हा आपला ए, कायदे में रह रहे बाहर किए तेरा ना ऊपर का तोड़ के नीचू लगा दूंगा और पिच्छू का काट के ना निचोड़ दूंगा सामने से. पूरी कविता जाम भारी बोल अरे कविता बोला. तर बाई फक्त बारक्या बोललं म्हणून थोडस टेन्शन आलं. हा काही जास्त उच नाही. अजून एक कविता अरे इसका क्या करूं रे मैं? नहीं, नहीं, नहीं. मामू रज्जाक भाई अरे मोकले स्वभाव के है वो. मोकला स्वभाव है उसके पास ही रख नहीं तो यही मोकला कर दूंगा उसको मैं. नहीं नहीं नहीं. ईशबाई एक मिनिट ती माझ्या भरोशावर इथे आले माझ्या शब्दावर ते शांत बसलेत त्यामुळे तुम्ही पटकन ठरवून टाका तुमचं काय ते. अरे काय करताय ठरलेलं ते बोला ना. मी सांगितलं जबाबदारी. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. मामू किधर सही करने का बोल खाली. अरे गुच्चू बटनर है काट डालूंगा मैं. एक मिनिट तू क्या सांप है क्या लगा सर काट डालूंगा बोल रहा की वजह से गुच्चू बटाला मैं. छोड़ो ना. छोड़ो ना तो संभालो. अरे सर आवरा काय बरं थोडेसे एक मिनिट समझा दे बेटा. मी बोलते. अरे मामू यांचं हे- ईशबाई कदम तुम्ही काय बोलताय त्यांना नका ना नडू तुम्ही एकटे जबाबदारी घेणार आहात. अरे मी एकटा समर्थ आहे जबाबदारी घ्यायला. का पण तुम्ही तिघांनी वाटून घेतली पाहिजे ना जबाबदारी. ठीक आहे काय हिरी काय ठीक आहे जबाबदारी एकट्याने घेत मी एकटा समर्थ आहे. अहो, कदम काय खूप मोठी जबाबदारी अंगावर घेताय तुम्ही. मला आवडते मला मोठी मोठी जबाबदारी अंगावर घ्यायला आवडते. तुम्ही काय ईशबाई कदम तुम्ही खूप करता. मी सांगते तुम्ही पुन्हा एकदा सांगते तिघांनी वाटून घ्या ही जबाबदारी. अरे पण काय गरजच नाही मी बोलतो ना काय गरजच नाही वाटून घ्यायची मी समर्थ आहे. ए, तू जवाबदारी ले रहा क्या? हा हा मी घेणार. चल तू जवाबदार रहेगा. हाँ. आणि तुम दोनों रे ए, हाँ. तू सफाचट आणि तू रे सुकेल मनोज वाजपेयी. थँक्यू. तुम दोनों है ना इसके नाम के नीचे साइन करने का समझा क्या? अरे पण ह्यांची गरजच नाही मी म्हणतो. अरे काय की गरज नहीं है. कल अगर मैटर बढ़ा कोर्ट में गया तो मेरे को कोई तो गवाही देने वाला चाहिए ना. वो गवाह है ना वो. मामू कशाला कोर्ट मध्ये जायचंय आम्ही लुल्ला मुंजा हाव ना. लैला मजनू ही रांग आणि लैला मजनू एकत्र गेलेला. नाही चुकलो रे. चुकला बदल लफडं झालं. ठरलेलं बोला. मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. कदम तुम्ही खरंच एकटे ईशबाई तुम्ही एकटे घेणार आहात जबाबदारी. एकट्या जबाबदारी घेणार. ठीक आहे मग स्टॅम्प पेपरवर तसं लिहून द्या तुम्ही सही करा तुम्ही. चल रे साइन मार इधर. नहीं नहीं अंगूठा छाप टिकली है वो.
अरे अंगठा बहादुर है, क्या दांत निकाल रहा कच्चे कच्चे. ये ले, वाचू नको हा? ये इधर इधर नीचे नीचे रे. अरे किधर देख रहा, किधर घुस रहा. छोड़, ये लो रे, तुम्हारा नाम डालो ना ऊपर, सही मारो उधर. चल लाओ इधर. अर्ध्या कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू वनिताबाई, तू हिरा मी गांजा, तू सोनी मी मराठी, तू मायना मी जुल्फा. अरे काय करताय तुम्ही? अरे अरे ही राजा सोनी मैवाल असे ना ते असं काय करताय? सगळं उलटा बोलताय ना तुम्ही. झालं सर, सगळं चुकलं. सगळं चुकलंय. निम्मन व्यवस्थित जबाबदारी आहे तुझ्यावर, अगदी. वनिताबाई, ईशबाई कदम काय करताय? आता टेन्शन घ्यायचंच नाही. आपण दोघं हनीमूनला नेपाळला जाऊया. काय? अरे नेपाळला जाणे तर कुठेतरी जा. तू काय बोलतोय, तुला कळतंय काय? अरे तिकडे बोलायची गरजच नाही, तिकडे फक्त जायचं. हनुमान को आ गया. बचल में चलेगा पता. एवढंच बोलायचं वाटतं. फारच म्हणजे कसं कसं बोलणार तिकडे जाऊन? अरे तिकडे बोलायची गरजच नाही वाटतं. मग काय बोलणार आहे? तिकडे बोलायचं. समथिंग हम दोनों हनुमान को आया है. किधर जाने का रूप में बताओ. बताओ. एवढंच बोलायचं वाटतं, बाकी काय बोलायचं आहे? अरुण काय बोलतोय तुम्ही? अरे आता आपलं लग्न झालंय ना. एक मिनिट, कोण म्हणाल तुम्हाला असं? अरे मी स्टॅम्पर पर लिहून दिलंय ना. स्टॅम्पर वर काय लिहिलं तुम्ही वाचलं नाही? तुम्ही अंगठात अरे उसको पढ़ के बता बेटी तू. नाही म्हणजे तू त्याला सोड. काय बोलतात हे? असं लग्न बिग्न ह्यांना कोणीच काय म्हणजे? हे बोला, हा वसार बोलला ए, मला. ए, ए, वाजगडे, मी कुठे बोललो? नाही ना, ओ, मालकीणबाई ताई. प्रेमात पडली, तुम्हाला काय वसार? नाही नाही, 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 ए, मी मारीन, थोबाडत मारीन. ताई ताई आम्ही असं बोललेलं नाही. स्टॅम्प पेपर वर लिहिलं काय खरंच वाचलं नाही? अरे नाही, मी बोललो कशाला वाचायचं. हा बोललो तुम्ही माझ्या प्रेमात पडले, मी बोलले काय? वाचा. ईशबाई कदम तुम्ही ना कमालच करता. मी वाचून दाखवते, एक मिनिट. अरे कशाला वाचायची गरज काय? ऐका आता, थांबा. मी लिहून देणार अरुण कदम हा. की मी रज्जाकबाई सय्यद यांच्याकडून रुपये 80,000 घेतले आहेत. ते मी दिनांक 28 जानेवारी रोजी परत करेन. परत न केल्यास ते तुमचा ट्रक जप्त करतील. साक्षीदार प्रभाकर मोरे, श्याम राजपूत. 80,000? मी कधी 80,000 घेतले? कधी म्हणजे? अरे बापरे, लाज नाही वाटत तुला? कधी घेतले? अरे आपलं डिपॉझिट भरण्यासाठी आपण यांच्याकडनं 80,000 रुपये घेतलेले होते का नाही? अरे मग वसार मी तर म्हणाल वाच जायचो ना. अरे तुम्ही बाय ना चाटंबाज. अरे बाप का खोटं बोलतो हा अरे तू माणूस? कसं खोटं? अरे मालकीन भाई, दर महिन्याला ना आम्ही दोघं आमचा जो व्याजाचा हिस्सा होता ना तो यांच्याकडे द्यायचो. पण या माणसाने दारू तोडवले सगळे पैसे. एवढा दलिंदर आहे हा माणूस. दारू पिता है तू? हो. दारू पिता है तू? अरे ड्राइवर लाइन में आना रहे. दारू पी के ट्रका चलाएगा तो 2-4 को लेके तो जाएंगे ही तू नाले में. अरे ये बाबू वसाया, ए? मी दारू पिण्याच्या मैदानात पण जात नाही. हे दोघं दारू पितात. ए आम्ही नाही दारू वाटतं आम्ही वाटतं. अरे नहीं रे, तुम मुंह से क्या गरीबन शरीफ दिख रहे रे. अरे इतने साल हो गए मेरे को ये लाइन में. मेरे को थोबड़ा देख के पता चल जाता कौन ईमानदार है, मासूम है, कौन बेईमान छछूंदर है करके. तू एक बात ध्यान में रख रहे बिटले. 28 तारीख को 80,000 मेरे को नहीं मिले तो तेरा ट्रक लेके चल जाऊंगा अरे मैं. ट्रक काय को लेके जाएगा वसाया? आना सुन, अगर ट्रक नहीं लेके जाने दिया तो तेरे टुकड़े करूंगा, तेरे ट्रक के टायर में भरूंगा. नाइट्रोजन की जरूरत नहीं पड़ेगी, टनाटन चलेगा तेरा ट्रक. समझा क्या? मी सांगते. ए बेटा समझा दे उसको, मैं गाड़ी में इंतजार कर अरे रहा था. काय वसाया, काय बारी म्हणजे काय ईशबाई कदम तुम्ही कमाल करता. द्या त्या माणसाचे पैसे, नाही तर तो खूप बेकार आहे हा एकदम. आणि आपलं लग्न? पुन्हा तोंडात ना हा शब्द काढलात ना तर मी लय बेकार आहे. अशी सनकन मारे ना करत नेपाळला जाल. ओके करतायत. असं नाही करायला पाहिजे. अरे काय करताय तुम्ही? वा 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 वा. तू सोनी मी मराठी हा अतिशय ब्रिलियंट पंच होता. मस्त झाला परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. सई
स्टॅम्पर परफॉर्मन्स होता, एकदम स्टॅम्पर. खूप मजा आली. अरुण दादा, यू आर अ रायट. तुम्ही अद्वितीय आहात आणि मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात जो बेधडकपणा आहे ना तो प्रत्येक कॅरेक्टरमध्ये उतरतो. आणि आज ज्या प्रकारे तुम्ही आतमध्ये आग म्हणत होता ना, दॅट वॉज अमेझिंग. मजा आणलीत, नेहमीसारखीच मजा आणलीत. हेमंत दादा वेगळं कॅरेक्टर होतं, वेगळी भाषा होती. मला खूप सिन्सिअरली तुम्ही आज परफॉर्म केलं आणि ते पोचलं आमच्यापर्यंत. फारच सुंदर. वने, छोटंसं काहीतरी पाहिजेच, त्याच्याशिवाय मजा येत नाही. आणि ते छोटंसं काहीतरी ॲड करतेस, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा येते. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त झाले, मजा आली. मंडळी, एखादी आठवण आयुष्यात कधी काय वादळ निर्माण करेल आपण काही सांगू शकत नाही. चला तर बघूया अशाच एका आठवणीमुळे इथं काय घडतंय ते. अहो पृथ्वीराव, ओळखा ना मला. अहो तुमच्याशी बोलते मी, ओळखा ना मला. ताई शांत व्हा. अहो मी तुमची साधना. अहो कशी शांत हो, मी साधना तुमची. ऐका ना, तुम्हाला आठवत नाही का? अहो मी तुमची बायको आहे लग्नाची. ती नाही माझ्याकडे बघा, मी बायको आहे तुमची. अहो अहो ऐक ओ ताई, बघा ना. कोण आहे ती ताई? असं नका करू. कोण आहे ती? हो येस येस, थोडं इकडे येतात ताई. या मला ओळखत नाही तो हे. आय नो ताई मी पाया पडते तुमच्या, काहीतरी करावं. ऐका माझं. त्यांना हेड इंजुरी झाली आहे, त्याच्यामुळे त्यांचा टेम्पररी ॲम्नेशिया झालाय, त्यांना मेमरी लॉस झालाय. पण माझं त्यांना काय आठवणार नाही का काय? ऐका आता आपल्याला काहीच माहित नाही. म्हणजे 2 दिवसांनी येऊ शकते मेमरी किंवा 10 वर्ष येऊ शकत नाही. नका हो मॅडम, असं आपण बोलू काही नका. सांगू शकत नाही असं मला म्हणून. टेन्शन आलंय माझ्या नवऱ्याचं. आपण ना त्यांचे ब्रेन सेल्स स्टिम्युलेट करून बघूया, त्यांना काही आठवत आहे का? हा म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या चालू आहेत, इंजेक्शन चालू आहेत. असं कसं झालं मॅडम? ते आता मी तुम्हाला विचारायला पाहिजे खरं तर, असं कसं झालं? हाऊ स्टुपिड इज दिस? पहिले ते वॉशिंग मशीन घराबाहेर फेका. ड्रायरला कपडे वाळायला टाकून चालू मशीन मध्ये वाळलेत का बघायला कोण डोकं घालतं? चालू मशीन मध्ये? व्हॉट स्टुपिड वे टू गेट दिस काइंड ऑफ हेड इंजुरी? तुम्ही चिडू नका ना हो. झाले चिडू नका. मी मशीन फिरलं, त्यांचं डोकं फिरलं आतमध्ये आणि सगळं एवढूशा चुकीमुळे किती मोठा आता गोळ घाई घाईत झालं त्यांच्याकडनं, लक्षात नाही आलं, पटकन डोकं घातलं त्यांनी. आता काय करायचं ह्याच्यावरती? पण काहीतरी केलं तर पाहिजे ना. त्यांची ऐक ना, मेमरी परत आली पाहिजे. हो. त्यांची मेमरी परत येण्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना. नाही, याच्यासाठी तुम्ही काहीतरी करायचंय. आता मी सांगते काय करायचं. मला सांगा माझ्या नवऱ्यासाठी मी काय पण करायला तयार आहे. मी बोलू का? मी सांगतेच आहे तुम्हाला. हा, त्यांच्याशी ना काहीतरी खाजगी बोला, जे फक्त तुमच्यातलं असेल. की त्यांना असं काहीतरी, तुमची काहीतरी आठवण सांगा, तुमचं काहीतरी स्पेशल बॉन्डिंग असेल ते त्यांच्याशी बोला. तुमचे शब्द जेवढे त्यांच्या कानावर पडतील ना, तेवढी त्यांना मेमरी लवकर येण्याचे त्यांचे चान्सेस आहेत. हाय अशा लय गोष्टी आहेत. मी बोलते त्यांच्याशी. बोला. हो पृथ्वीराव. ओ काय करताय? ओ ताई काय करताय? ओ एक मिनिट, काय करताय काय? ते आमच्या ते बेडरूम मधल्या गप्पा आहेत. आम्ही अशा मारतो. आम्ही बेडरूम मध्ये तुम्ही अशा गप्पा मारता? आमची भाषा आहे ती, कळायला कळत नाही. ऐका ना हो. नाही ऐका, इथे नको. कसं जनरल वॉर्ड आहे, लोक आहेत, पेशंट्स आहेत इथे नको. हा, दुसरं काहीतरी बोला. काहीतरी एक वाक्य ज्याच्यात असतील आवाज सोडून, असं काहीतरी बोला. मी खाजगी काहीतरी सांगा त्याला, तुमचं. हो पृथ्वीराव, ऐका ना, तुम्हाला आठवतंय का माझ्या पाठीवर एक ती आहे? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय त्या ताई? ताई नाही बोलणार. नाही, चार चौघात बोलता येईल अशा गोष्टी सांगा. तुम्ही काय सांगताय? हेच आहे आता खाजगी. अजून मी काय सांगू? नाही, तसं नाही. खाजगी म्हणजे एवढं खाजगी सांगाल तुम्ही? ऐका ना. ऐका ना. हॅलो. कांबळे आहेत ना? आहेत हो, पण त्यांना काय आठवत नाही. याददाश गेली. थांबा, हरकत नाही. हे बघा, हे कोण आले बघा. हो. कांबळे, चला, बस झालं, उठा आता. चला,
कामावर जायचंय चला. कोण आहे ते? मायसेल्फ प्रसाद खांडेकर, माझ्याच ऑफिसमध्ये काम करतात ते. अच्छा, ओके. मी विराज जगताप. हे ज्यांच्या ऑफिसमध्ये काम करतात ना, त्यांचा मी असिस्टंट आहे. बसा, ब्लॉक करताय सगळं. बसा. पृथ्वीराव, हे बघा कोण आले तुमचे साहेब आलेत. साहेब ऐका ना, ओ हे बघा त्यांच्याकडे बघा. एक लेट मी हँडल. एक साहेब आता तुमच्याच हातात आहे. हो ताई. कांबळे बस झालं. चला आता ऑफिसची जबाबदारी कोण घेणार? हा हो कांबळे हा चला चला आता ऑफिसला जायचं ना. उठा. नका काळजी करू कांबळे. ओ हे काय केलं? जास्वंदी हे बोलले. जास्वंदी अहो, नुसतं बोलले नाही, कायचे काय बोलले? त्यांनी तुम्हाला ओळखलंय मिस्टर जास्वंदी. अहो नाही, मी मिस्टर जास्वंदी कुठून वाटतोय हो? मी मिस्टर प्रसाद खांडेकर, भाऊ साहेब मी यांचा. तुमचं पेटनेम वगैरे आहे का काही जास्वंदी असं? प्रसादचं पेटनेम जास्वंदी कसं असेल? कोण आहे ही बाई? मला वाटतं त्या डॉक्टर आहेत. बसा तिकडे बसा. ओ काय एक मिनिट. काही नाही. जास्वंदी तू आलीस? घरात कोणी जास्वंदी आहे का तुमच्या? नाही, आमच्या घरात कोण नाहीये. यार मग जास्वंदी कोण आहे? अहो मला हे सोडा. मी नाहीये जास्वंदी. नाही तुम्ही नाही आहात. त्यांना काय होतंय? तुम्ही बोला मी जास्वंदी आहे. त्यांना काहीतरी आठवतंय. एक मिनिट. तुम्ही जास्वंदी आहेत, मग जास्वंदी कोण आहे? जास्वंदी हे एक लाल रंगाचं फुल असतं. काय बागकाम करायला आला तिकडे? डॉक्टर हे काय चाललंय? मला जास्वंदी काय समजतायत ते? आय नो त्यांनी तुम्हाला जास्वंदी म्हणून आयडेंटिफाय केलंय. नाव यू आयडेंटिफाय एज जास्वंदी. आता तुम्ही जास्वंदी आहात. तुम्ही जास्वंदी म्हणूनच त्यांच्याशी बोला. कोण तुम्ही? बरं मी सीओ आहे. काय बोलताय हो? ऐका ना, तुम्ही बना ना जास्वंदी. ऐका. अहो नाही वहिनी. ऐका ना, माझं कुंकू तुमच्या हातात आहे हो साहेब. अहो वहिनी, मी पाया पडते हो तुमच्या. अहो वहिनी, मी जास्वंदी कसा बनू? माझ्यासाठी बना. ऐका ना. प्लीज यांच्याकडे बघून बरं. अहो पण मी नाहीये जास्वंदी. मी बना ना, पेशंटला त्रास होतो. जास्वंदी बना. काय सांगितलं मगाशी? प्लीज माझ्या प्लीज मी पाया पडते. हे नाही हो. करा ना, प्लीज जास्वंदी बोला, करावं काहीतरी. पृथ्वीराव जास्वंदी तू आलीस? जास्वंदी तू माझ्यासाठी आलीस? जास्वंदी हो पृथ्वीराव, मी तुमच्यासाठी आले. फॅन्टॅस्टिक. मी आले पृथ्वीराव. जास्वंदी ओ ए जास्वंदी माझ्यासाठी आलीस? जास्वंदी हो आले मी. माझ्यासाठी आली जास्वंदी? ताई जास्वंदी या ताई बघ ना कशा करतात. जास्वंदी ताई नाही, बायको आहे तुमची. ओ मी बायको आहे. नको. ए जास्वंदी चल चल ना, इथे तळ्याकाठी चल. अहो ते घेऊन जात आहेत मला. हे मला नाही जमणार. मी ऐका ना, प्लीज. मी मल्टीनॅशनल कंपनीचा सीईओ आहे हो इथे. हरकत नाही, पण आता तुम्ही त्यांच्यासाठी फक्त जास्वंदी आहात. प्लीज ए जास्वंदी इथेच बस ग बस. तळ्याकाठी बस ना जास्वंदी. बस ग बस काहीतरी आठवतंय त्यांना. बस. येस. सर जास्वंदी सारखं बसायचंय. तुम्ही बाबुल सारखे बसलेत. जास्वंदी नदाकत. जास्वंदी तू आलीस? जास्वंदी काय करते? जास्वंदी बकुळा कुठे आहे? बकुळा काहीतरी सांगा तुम्ही. इम्प्रोव्हाइज काहीतरी बोला. जास्वंदी सांग ना ग, बकुळा कुठे आहे? सांगते. पृथ्वीराव, बकुळा गेली आहे ऑफिसला. वाग वा लबाड. हा बेदुडे किती म्हटल्यावर 87 उत्तर देणारी बकुळा ऑफिसला गेली. हा मग अशा लोकांची मरायला मैत्री करता? ती ऑफिसला म्हणजे बिल भरायला गेली आहे MSCBच्या ऑफिसला. जास्वंदी आणि बाबा काय करतो ग? तो चुकतो. म्हणजे आहे बाबा आहे ना बाबा. तुला सांगतो जास्वंदी, कितीतरी दिवस झाले ग त्याच्या ढोलकीची थापच नाही ऐकली. त्याने स्वतः सुद्धा नाही ऐकली.
हे जास्वंदी जास्वंदी तो आता गबाया कुठे आहे? आहे इथे आहे सगळे आहेत पृथ्वीराव हो मला जरा एकच सेकंद मी आले पटकन हे हाल काय करताय? आओ असं कसं इकडे या. असं हे कोण आहेत सगळे हे कोण आहेत हो सगळे मी पण तेच हे कॅल्क्युलेट. जास्वंदी बकुळा आता का बाय हे काय चाललंय? एक मिनिट बाबा ढोलकीवरची थाप बकुळा आता ग बाया हे कुठल्या तरी तमाशाच्या फडाबद्दल बोलतायत. मला कन्फर्म असं वाटतंय म्हणजे जास्वंदी कोणीतरी बाई आहेत ज्या लावणी करतात. तुमच्या नवऱ्याला तमाशाचा नाद आहे. यस गुड गुड काय डोंबल्याचं गुड गुड काय काय एक मिनिट नवऱ्याला नादाला लावलेस काय का ढोले. अहो थांबा सर. तुम्ही नाही आहात जास्वंदी. तुम्ही एक मिनिट थांब. ऐका ताई ते नाही आहेत जास्वंदी पण ते तुमच्या नवऱ्याला मदत करतायत. त्यांची मेमरी परत येते. मॅडम मला इथे थांबायचं नाहीये मी चाललो. मी चाललो. ऐका ना ऐका ए बाबा ऐका ना ऐका प्लीज 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 ऐका प्लीज. एका पेशंटचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्लीज प्लीज तुमचा एम्प्लॉई आहे. तुमच्या एम्प्लॉईला मरणाच्या दारात टाकू तुम्ही निघून जाल. अहो तसं नाही पण मी कशासाठी सांगते माझ्या पेशंटसाठी सांगते. प्लीज हे करा. ऐका ना मॅडम प्लीज 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 बघा जरा त्या बाईचं कुंकू तुमच्या हातात आहे. प्लीज त्याची अवस्था बघा. फक्त जास्वंदी म्हणून तुम्ही त्याचा जीव वाचवू शकता. अरे जास्वंद टावळे ये ना नाच ना तिच्या काहीतरी कर. जास्वंदी आल्या. येस अरे एकदाच करा काय ते घ्या. पृथ्वीराव जास्वंदी ग बाई. पृथ्वीराव जास्वंदी तू आलीस जास्वंदी? आली आली. हो मी आले. हे घे विडा. हा पुडा ए जास्वंदी घे ना ग विडा. घेतेस का ओठात ठेवून भरवू? मी घेते. घे का मी घेते विडा. मी माझ्या हाताने घेते. ग बाई काय विडा. विडा विडा. हा जास्वंदी कसा आहे ग विडा? जास्वंदी ए जास्वंदी तुझी अदाकारी दाखव ना ग. ए तुझी अदाकारी दाखव. जास्वंदी उठ उठ. कसली अदाकारी? जास्वंदी तुला आठवतं काय माझी बायको माहेरी गेली होती तेव्हा 7 दिवस सलग मी तुझ्या फडात येत होतो. तेव्हा तू किती अदाकारी दाखवत होतीस ग जास्वंदी? जास्वंदी भुवई उडव ना. भुवई 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 उडव. उडव ना ग भुवई. काय म्हणून काय विचारतेस? उडव ना ग भुवई. भुवई उडवा. काय उडत आहे का? मान हलतीये फक्त भुवई. जस्सू काय तुझी अदा? जस्सू आता बाण मार. एक मिनिट हा. एक मिनिट. मी बाण नाही मारणार. करा ना. मी बाण नाही मारणार. मी बॉस आहे. मी नाही बाण मारणार. करा प्लीज प्लीज. माझ्याकडे बघा. ऐका ना त्यांची मेमरी ना येते परत. अहो मी आयुष्यात कधी केलं नाही हे बाण मार वगैरे. अहो सोपं असतं काहीच अवघड नसतं. हे असं एक मारून टाकायचं. अरे ही कुठली डॉक्टर आहे? बकुळा. ए बकुळा आली आहे. घेऊन आले मी बकुळाला. जास्वंदी मला म्हणालीस बकुळा ऑफिसला गेलीये. ही काय? वा वा. मग नर्मदा कुठे आहे? ही काय नर्मदा पण आली आहे. नर्मदा. वा वा वा. जास्वंदी पण आली, बकुळा पण आली, नर्मदा पण आली. आता ग बया वा वा वा. सारा फड जमलाय. हो जास्वंदी नाही ते तसं मग पेश कर ना तुझी अदाकारी. कसली अदाकारी? एक लावणी सादर कर ना ग फक्करची. एक मिनिट हा. एक मिनिट पृथ्वीराव मी त्यांना विचारते. हा आलेच. मी नाही करणार. मी चाललो. आपण
काहीतरी प्लीज please, शेवटी धन्नो सुद्धा नाचलीच होती ना जय आणि वीरूसाठी. बरोबर आहे. काय धन्नूचं काय धन्नो नाचलीच होती ना. हे कुठलं उदाहरण देता? ऐका मला नाही जमणार. ऐका ना प्लीज. वी मे लूज हिम. टवळे कर ना, माझ्या नवऱ्यासाठी त्याचा जीव चाललाय तुझ्या पायी. मी टवळे नाही, मी बॉस आहे त्याचा. बॉस म्हणून करा प्लीज. प्लीज करते आहो करते. तुम्ही गाणं एक मिनिट. लावणी जास्वंदी. हो. रेडी 1 2 3 स्टार्ट. साधना. अरे मी तुमची मला माहितीये. मला काय अरे जगताप तुम्ही काय करता इथे? हा साधना जगताप. ओ हाय डॉक्टर. हाय पृथ्वी प्रताप. आय नो. वेलकम बॅक पृथ्वी. सर तुम्ही काय करता इथे? सर काय झालं सर? पापण्यांची तोरणा बांधून जास्वंदी एकदम भारी असं प्राजक्त अगदी मनापासून सांगते. कसा वाटला यांचा तमाशा प्रसादा? प्राजक्ता तुझं काय करू? तुमच्या सगळ्यांशी बोलतोच, पण आज मला एका माणसाशी फार मनापासून बोलावं असं वाटतं आणि तो माणूस प्रथमेश शिवलकर. जसं लोकांना BTS बिहाइंड द सीन्समध्ये खूप इंटरेस्ट असतो, तसं मला खूप इंटरेस्ट आहे एका गोष्टीमध्ये की या संकल्पना सुचतात कशा. कारण गेले कित्येक महिने मी ऑब्झर्व करतोय 6 स्किट्समधल्या 2 तरी कॉन्सेप्ट तुझ्या असतातच असतात. आणि हा वेग विलक्षण आहे, भावणारा आहे, आनंद देणार आहे प्रचंड. तो आज मला तू बोलावंस असं वाटतं. प्रथमेश, कसं सुचतं तुला हे? कुठून सुचतं? ॲक्च्युली आधी मी आणि रमेश लिहायचो तेव्हा आम्ही शाब्दिक खूप लिहायचो, पण सचिन मोठे सर आमची जी झूम मीटिंग होते ना तेव्हा मला कळलं की सिच्युएशन कशी वर्क होते किंवा सिच्युएशन कशी सुचली पाहिजे. आणि मग तुम्ही जसं विचारलं त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे, सचिन मोठे सर. वा वा वा, क्या बात आहे. तुझ्या प्रामाणिकपणासाठी आणि सचिन मोठेसाठी दोन्हीसाठी टाळ्या. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मजा आली. म्हणजे मी पूर्ण स्किट विचार करतोय की बाकी त्यातला ह्युमर, ती कॉन्सेप्ट ते सगळं उत्तमच आहे, पण एक नवरा आणि एक बायको बेडरूममध्ये ही कुठली भाषा आहे? हे काय बोलत असतील नेमकं? हा काय संवाद आहे नवरा बायको मधला? अफलातून. आणि तुम्हाला तर म्हणजे मेजवानी मिळाल्यासारखंच आहे. नमा काय पशा, तुला सुद्धा मजा आली. पृथ्वी मस्त, प्रिया तुझी पण हे मस्त, विराज गुड अटेम्प्ट, वंडरफुल परफॉर्मन्स गाईज. मंडळी, एक गिऱ्हाईक आलंय एका हॉटेलमध्ये, त्यामुळे तुम्ही आता सज्ज व्हा हास्याची मेजवानी झोडपण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, सातारचा विनोदी तारा रोहित माने आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं, सुहाना सफर और ये मौसम हसी. हे 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 हे. वाह वाह वाह. हेलो हेलो प्रसाद सर. हेलो सई मॅम, लॉंग टाइम नो सी. सोलो ट्रिपला निघालेलो आहे. कंटाळलोय मी मुंबईच्या गर्दीला, कंटाळलेलो आहे त्या धकाधकीच्या आयुष्याला. लोक सगळीकडे, तुम्हाला सांगू मुंबईत माणसं आढळत नाही, ती आदळत असतात सतत आपल्यावर. त्याचा मला कंटाळा आलेला आहे. म्हणून म्हणलं एक सोलो ट्रिपला निघावं, असं की निवांत आयुष्य जगावं, छान नदी किनारी बसावं, असं पाणी पिण्याचं उडवावं, जरा असं मस्त गाडी काढली
जिकडे वाट दिसेल तिकडे निघालो. कुठलंही हॉटेल, कधी भूक लागली थांबा, खा, परत पुढे चला. तसंच एक हॉटेल दिसलं, म्हटलं भूक लागली आहे, थांबलोय, खातो जरा आणि मग पुढे तुमच्याशी बोलायला येतो. साहेब सुरू आहे ना हॉटेल? या थँक्यू बसा थँक्यू बस. येस. ए निक्या, हा कुठे पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. बसा निवांत बसा साहेब. आई ग, बोला काय देऊ तुम्हाला? हे मेनू कार्ड द्या ना. मेनू कार्ड नाही तसलं नाही करत आम्ही. ती बाहेर लिहिलंय किती? अच्छा, बाहेर गेटावर लिहिलं होतं की सगळं वडा 10 रुपये, ही 20 रुपये, ती सगळं आहे, सगळं लिहिलं, काय काळजी नाही. सॉरी मी बघितलं नाही. तुम्हाला काय पाहिजे सांगा की. हा तुम्हाला काय पाहिजे सांगा, सगळं मिळणार. हा का? नाही मिळलं की नाही तुम्हाला पैदा करीन मी. पैदा करणार मी. एवढं नको, पण काही म्हणजे मेदूवडा किंवा असा डोसा वगैरे? नाही तसलं नाही हो, ते गावाला चालतच नाही ना तसलं, ते खात नाही कोण गावाला तसलं. सकाळ सकाळचं कोण खाणार आहे? नूडल्स वगैरे काय आहे असं? ती नाही. साबुदाणा वडा वगैरे असं काही? हा उपासाला असतोय. उपासाला साबुदाणा वडा. एकादशीला या की तुम्ही, एकादशीला या, नाही तर तुम्हाला महाशिवरात्रीला या की. वडा म्हणजे वडाच, नुसतं वडच खायचं, दुसरं काय करतच नाही आम्ही. वड महाशिवरात्रीला. आता तुम्ही म्हणालात नसेल तर पैदा करून देतो वगैरे, त्याचं काय ती बोलायची पद्धत असती हो सर. पैदा कोण करतंय तेव्हा? तुमच्याकडे काय स्पेशल आहे ते? स्पेशल होय, फव स्पेशल आहे ते आमच्याकडे. फव कांदा फव, कांदे पोहे. कांदा फव लगा बायकोच्या हातचं कांदा फव खाऊन बघा, एक नंबर. ही काय झणझणीत बनवली ना, पिवळं झार फव. अच्छा, खाल्लं की नाही तुम्ही येडच व्हाल. आयला अख्ख्या पंचक्रोशीत असलं फव नाही तर कुठंच नाही मिळणार तुम्हाला. बरं स्पेशल मध्ये एकदम. द्या पोहे द्या. कुठलं देऊ, नॉर्मल देऊ का स्पेशल देऊ? काय नॉर्मल मध्ये काय? नॉर्मल म्हणजे नुसतं कांद्यात परतून देणार. अच्छा, नाही स्पेशल मध्ये कसं कोथिंबीर टाकणार, शेंगदाणं, मिरच्या, सगळं स्पेशल मध्ये असते. द्या स्पेशल देऊ. येस येस. निक्या, हा इकडे ऐक बाळा, साहेबांनी कांदा फो स्पेशल मध्ये. पैसे साहेब पैसे द्या की. खायच्या आधीच? हा आधीच पैसे असते ती. 30 रुपये झाले. बाबा देतो असं काय हे नाही मला. पहिल्यांदाच मी असं काहीतरी करतोय. 200 चालतील का? सुट्टे नाही दोन अवघड आहे. बरं बघू द्या, बघतो मी. द्या, बघा ना असतील ना. जा पाव किलो फव घेऊन ये. जा आणि झाड आण बरं का, पातळ आणशील चिवड्याचं, तसलं नको. दादा झाड फव. दादा पाव किलो नको, 1 प्लेटच हवी आहे. तुम्हाला कुठं साहेब, तुम्हाला एकच प्लेट देणार. दुकानात पाव किलो आणतोय तो. आणि ऐकलं का, शेंगदाणा अर्धा पाव घेऊन ये. हा जा दोन्ही. ऐकलं का ग शांते? आले. मिरच्या आहेत का फव्याला? मिरच्या फव्याला आहेत का? मिरच्या कुठे संपल्या? मिरच्या संपल्या होय. मिरच्या संपल्या, कालच्या संपल्या ना. आणि कोथमीर आहे का? नाही, कोथमीर हिरवा मसाला पण संपलेला आहे. बरं जा सगळं घेऊन ये जा. आणि कांदा पण आणा, 1 किलो कांदा आण. एक मिनिट, तुम्ही सगळं मागवताय आत्ता? तुमच्याकडे रेडी नाहीये का आतमध्ये काही? नाही रेडीच असते हो. फव 0 मिनिटात येणार. 0 मिनिटात जा तुझा घेऊन ये. येणार 0 मिनिटात. आत्ता मागवताय तुम्ही सगळं? नाही पोहे, कांदा, मिरची आत्ता येणार आणि मग तुम्ही बनवायला घेणार किंवा साहेब, तिचा हात म्हणजे तुम्हाला माहित नाही. ही गेली, फव केलं, आली. 0 मिनिटात फव भेटणार. सुभाषा निवांत. आणि मुंबईवरनं आलोय, भूक लागली. काय मुंबईचं सांगते ते, मुंबईमध्ये सकाळी करून ठेवते ती 5 वाजता, दिवसभर 30 रेटत बसणार. आमच्याकडे ताजं असते, ताजं फव. एवढं ताजं नको आहे मला. भूक काहीतरी, चहा तरी आहे का? चहा असेल ना? विषय आहे का? चहा असतोच गो. चहा 1 नंबर. चहा तुम्ही इकडचं पिऊन बघा, 1 नंबर चहा. तुम्ही मुंबईतनं रोज या इथं सकाळचा चहा प्याला, एवढा भारी चहा. काय तुम्ही नॉर्मल घेणार का स्पेशल घेणार? स्पेशल द्या. स्पेशल चहा काय असतं? स्पेशल मध्ये चहा म्हणजे चहाच असतो. स्पेशल मध्ये काय फरक आहे? स्पेशल चहा म्हणजे मला काय आहे स्पेशल? काय आहे स्पेशल चहा? म्हणजे मशीनचा चहा आहे तुमच्याकडे? नाही, मशीनचा चहा आहे. मशीनचा. आणि तू काय बसते वेळी मशीन धाराडा बसत लाथ हाणू नकोस की.
बादली भरली तुमचं लय चाललंय. तो द्या. Special मध्ये एकदम स्पेशल असते. द्या स्पेशल द्या वाला द्या चहा. स्पेशल आणते पटकन आण. हा. जा पेशल मध्ये बनवून घेऊन चहा म्हणजे साहेब तुम्हाला सांगतो चहा म्हणजे आपल्याकडे चहा खतरनाक बरं का. चहा माणसांची लाईन लागती सुट्टीच्या दिवशी. तुम्हाला सांगतो गाड्या म्हणजे गाड्याच नुसत्या. मला कळत नाही हॉटेल आहे का पेट्रोल पंप आहे. पेशल चहा एकदम एकदम पेशल चहा. तुम्ही पिऊन बघा की बायकोच्या हातचा चहा पिऊन बघा. माणसं 20-20 कप पिणार 20-20 कप चहा पिणार तर. अहो माझा चहा आहे. अहो दादा माझा चहा आहे ना तो. नाही ह्यो माझा आहे. अरे मग स्पेशल चहा मागवला ना आता. नाही ह्यो साधा आहे हो. तुमचा पेशल जा की पेशल कर चहा. मला थोडा तरी द्या ना त्यातला. नाही मला अख्खा कप लागतो. पेशलच येत नाही ना अख्खा कप पेल्याशिवाय. टायमिंग झालंय आता. बरं मग ह्या इथेच उभे आहेत त्या स्पेशल बनवायला पण जात नाहीयेत आतमध्ये. राखी चहा बनव की पेशल मध्ये. मी गेले असते पण गंगी ऐकल का हो? गंगी नाही ऐकल. गंगी ऐकत नाही. तिला सांग पाहुणा आले ती म्हणावा ग मुंबईवरनं. माझं नाही ऐकत. तुम्ही रिक्वेस्ट करा मला टोचण्या मारते ती. कोणाबद्दल बोलताय? कोणाला रिक्वेस्ट करायची आहे? गंगी आमची म्हस आहे ना तिच्या दुधाशिवाय स्पेशल होणार आहे चहा. पेशल नाही पेशल नाही. आता तुम्ही म्हशीचं दूध काढणार मग ते तुम्ही तिकडे गॅसवर ठेवणार मग तुम्ही काहीच रेडी नाहीये का आतमध्ये? रेडी आहे की. मला एक काम रेडी नको. एक काम करा 0 मिनिटात चहा मिळणार. गप्पा बसा. 0 मिनिटं शून्यापासून सुरुवात करताय तुम्ही इथे आणि 0 मिनिटं मला 30 रुपये द्या. मी निघतो. नाही सर आज करू नये आज करू नये हो. बसा हो बसा म्हणजे 0 चाललंय 0 मिनिटं काय 0 मिनिटं. अहो कसं असतंय प्रत्येक कामाची सुरुवात 0 पासून होती नाही हो आयुष्यात. फिलॉसॉफी मला झाडू नका. मला वैताग येतो त्या फिलॉसॉफीचा. 0 पासून सुरुवात आहे. मोठा आर्यभट्टाचा काका आहेस तू. 0 करतोयस ते असू बघितलं का. अरे 0 मिनिटं बोलायला तुम्ही 10 सेकंद घेताय हो दादा. नाही द्या ना मला. स्पेशल मध्ये चहा येणार. स्पेशल नाही तुम्ही निघू का? नाही मला देता का निवांत तुम्ही मोकळं ही ठेवा खाली बी. कशाला ठेवताय? पाय बसरा. मला नाही. अरे गावाला आलाय कुठं गावची हवा खावा की मोकळी जरा. मला असं कोण बसतोय असं असं नाही बसायचं. गावाला आले तगडी टाका त्याच्यावर टाका निवांत तुम्ही बसा. यायला कोण काय म्हणते बघ आपलं हॉटेल आहे. निवांत बसायचं बस. 0 मिनिटात चहा येणार. 1 मिनिट. थंडगार लस्सी तयार आहे. थंडगार लस्सी आहे का? आहे तयार आहे लस्सी. आणि मग आधी सांगा ना लस्सी द्या. त्यांनी केला फोन करायला सांगा दही नाही सांगा पटकन. दही नाही होय. दही कुठं काय संपवलंय तुम्ही अशा बोटांनी चाटून खाली ती. आणि मलाही पण सांगा आणाय त्याला. मला सांगायचं संपली ना. दही संपलंय जरा. मी सांग निकेला फोन करतो. करा चला. बस साखर आहे का? साखर अये साखर चहा पुरता आहे साखर. लशी साखर टाकली तर मग चहाला नाही राहणार साखर. अयो नाही ती नंतर त्यांनी मागितली लशी नंतर मग चहाला साखर कुठे आहे आपल्याकडं. तुम्ही एकच प्या. काय चहा नाही प्या नाही तर लस्सी प्या. एकच प्या तुम्ही. कोण पिऊ नाही तसं. ते मुंबईचे आहेत त्यांना काय कशावर पण काय पण पित्याती त्यांचं काय. मुंबईच्या लोकांनी काय कळतंय. 1 मिनिट. मुंबईची काय कशावर बी काय बी प्याल तसं नाही. 1 मिनिट तसं नाही. काय होईल तुम्ही लस्सी प्याल मग चहा प्याल दादा ढांडाळी लागल मग पोट गुडगुड माझ्या ढंडाळीचं तुम्ही करू नका. 1 मिनिट थांबा. तुम्ही आता कोणाला काय सांगताय? दही निकेला सांगतोय दही आणायला. मलाही आणाय. आता मी जी लस्सीची ऑर्डर दिली आता त्यासाठी तुम्ही ते दही आणायला सांगताय? तयारच आहे हो. काय तयार आहे लस्सी? कुठे लस्सी तयार आहे? आता तुम्ही आणायला सांगताय तुम्ही त्याला दही आणि मलाई. बसा तुम्ही निवांत. बसा तुम्ही निवांत. नाही कशाला लिहिलंय? थंडगार लस्सी तयार आहे. का बोर्ड लावलाय तुम्ही? 0 मिनिटात लस्सी येते तर तुम्हाला गंमत दाव का. प्लेट मध्ये गंमत असेल तर मला दाव बाबा. भारी गंमत आहे. वनी ती गंमत दाव की तुझी ती दाव की करून अगं लाजतीस काय दाव की त्याला काय होतंय त्या दिवशी लागा पब्लिक केवढं पागल केलं होतंस तू. हे बघ ती मुंबईचं आहे तर त्यासनी आवडलं नाही. मुंबई शो लागते तुझं. मी IT कंपनीत कामाला. मी का शो मुळात ही काय गंमत आहे? मला घाबरू नका. नाही अहो कसलो करत होय. ये पुढे बघा नुसतं तुम्ही बघा काय करते बघा. दाखवा ना. हरीण आहे हरीण. चल दाव गंमत आहे बघा. इकडं बघितलं का तुम्ही उड्या मारणारा घोडा बघितला असेल. हरीण बघितलंय का गावात? नाही बस दिसणार तुम्हाला. बसा हा येऊन द्या आता. रपांग चंपळांग चपळांग चपळांग चंपळांग चपळांग 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 चंपळ चंपळांग चपळांग चपळांग चंपळ
कुठे होतं हरिण? तुम्ही कुठे बघत होता? ह्यांच्या हे दाखवतात मग ह्यांच्याकडे बघणार ना. साहेब काय लागा हिच्या तोंडाकडे बघून वाटतंय का ही हरिण असेल? ही जेव्हा असं करते की नाही असं तिकडे भिंतीव बघायचं भिंतीव दिसत ती. बघा आता बघा अरे पांग चंबळांग चप्पळांग चप्पळांग चंबळांग चंबळांग चप्पळांग चंबळांग चंबळांग चप्पळांग काही दिसत नाही भिंतीवर. अरे शॅडो प्ले दाखवताय तुम्ही मला. मागून लाईट तरी सोडा. मागून लाईटही सोडला नाहीये. काय दिसणार आहे त्याच्यावर? अहो रातचं दिसत होतं तर. अरे रातचं दिसत होतं म्हणजे हा बल्ब आहे ना तो होता रात्री चालू असेल ना त्याचा प्रकाश पडत होता. आता समोरून प्रकाश येतोय तर या भिंतीवर कसं शॅडो दिसेल? मला नाही थांबायचं. नाही कोणाच्या ह्यानी असा शॅडो प्लेचा हरण चिडू नाही बस. काय असं करताय? आता भूक लागली आहे आता 0 मिनिटात फोन नका तुम्ही 0 मिनिटं हे करू. नका 0 मिनिटं करू. पाणी प्या. आल्यापासून पाणी दिलं नाही तुम्हाला. आलोय. पाणी प्या पाणी प्या पाणी प्या. निवांत बसा निवांत बसा. आलं बघ. आलं का मान्यांचे पौवे मान्यांचे पौवे मान्यांचे पौवे. आले गप्पा बसा. आता ते पांढरे पौवे आलेले आहेत. ते पांढरे पौवे पिवळे करणार. पिवळे पौवे कोथिंबीर लिंबू खूप वेळ आहे त्याला. नाही हो नाही पटकन 5 मिनिटात आणते तो. 5 कुठे 0 मिनिटात 0 मिनिटात पौवे पिवळे करून आणते तोपर्यंत ह्यांच्यासोबत बाता मारत बसा. कोण आहेत हे कोण आहेत? टेक टॉक करतोय मी ह्यांच्या बरोबर. चिडू नाही हो तुम्ही. लई तर मुंबईची माणसाला का अवघडच आहे तुमचं. गावाला लागा फिरायला निवांत राहायचं. निवांत राहायला राहायचं. मला जायला तर द्या निवांत. हे लावा श्वास अडकलाय. सोडा अहो पंखा लावा. नका करू. पंखा काही 0 मिनिटात लावीन त्याला काय येतं. बटन दाबलं पंखा लागला. अच्छा असं असतं गावात बटन लागल्यावर पंखा लागतो. मला माहितीच नव्हतं. लावा ते. झाले ती लाईट गेली आज. बुधवार आहे ना गावाला बुधवारची लाईट जाते. लाईट जाते म्हणजे ह्या हॉटेलमध्ये अशी एकतरी गोष्ट आहे का हॉटेलमध्ये? मी आहे की मी आहे. खाऊ तुला मी तुला खाऊ का? तू असून मी काय करू राजा? भूक लाग मला नाही. मला पेपर आहे. पेपर आहे का? रेंज नाहीये माझ्या फोनला. मला काहीतरी टाइमपास हवाय. पेपर आहे. पेपर देत तुम्हाला. तुझं काय आहे बाबा? सर पेपर घ्या. हा पेपर वाचा. मी आता मध्ये बोलणार. मी इकडे तोंड करून बसतो. तुम्ही पेपर आणि तुम्ही निघा त्यांच्याकडे बघून. ते उगाच ही उलते ती मुंबईची ती चिडकी असते जरा निवांत म्हणजे गाव. मी इकडे बसलोय आपलं. पेपर वाचा निवांत मोठ्यानं वाचा. पाव गुंडाळलेला पेपर वाचू मी? 27 एप्रिल 2018 तारीख आहे. अरे मग अरे 2000 का वाचू मी हा पेपर? किती वर्ष 6 वर्ष जुना पेपर मी का वाचू? ह्या बातम्या मी का वाचू? आता काय होतंय सर पेपरच असतो. त्याच्यात काय असणार आहे? तेवढं भ्रष्टाचार तीच अपराध थपर जाळपोळ हिन तीन. फक्त काय होते करणाऱ्यांची नावं ठिकाण तारखा बदलते ती. बाकी सेमच छापते ती सगळी सेम. वाचा तुम्ही. टायर मारू नको. मला त्रास होतो टायरचा. मला भूक लागली. मला खायला दे. चहाचं बघ काहीतरी. पोह्यांचं बघ काहीतरी. 0 मिनिटात येणार. 0 मिनिटात घे तू वाच. टायर मारते काहीतरी. बस. मान्यांचे पौवे मान्यांचे पौवे मान्यांचे पौवे आणले 20 मिनिटं झाली. मला भूक लागली. मिनिटात आले तो. 0 मिनिटात आलेत. हे 0 मिनिटात आलेले पाहूया. निवांत आणि खावा. शांत व्हावं. चिडू नये माणसानं असं खाताना. चिडू नाही यार. खाऊ दे पोहे. निवांत पाय बी पसरून खावा निवांत मध्ये. त्याला काय नाही होत. काय खराड केलं तेच का काय? तिकड आहे चांगले आहे तो. स्पेशल आहे तर माझ्या बायकोच्या हातचं. कमाल आहे तो. मानेंचे फवे. मानेंचे फवे माझ्या ऐक नाही. हाताला खूप चांगली चव आहे तुमच्या. खा निवांत खा. फक्त ना एकच सांगतो. काय झालं? टेस्ट बीस सगळी चांगले. फक्त तुम्ही माणसं ना खूप स्लो आहात. फास्ट करून जायचे कुठं कुणाला? का कुत्र मागे लागलं आपल्या? निवांत जात. आम्हाला का तुमच्याकडे का ट्रेनी पकडायची देऊ? 7-10ची पकडायची म्हणून आपलं गडी 5 वाजताच उठून बसलाय. आपल्याकडे तसलं नाही. निवांत गावाला म्हणजे निवांत.
आणि त्यातल्या त्यात माझं म्हणजे सगळ्यापेक्षा निवांत आहे. माझं निवांत का वाजते तुम्हाला सांगतो. खरंच तर कुणी घाई कशाला करायची हा? आता तुम्ही मला सांगा तिकडे कशाला आलाय गावाला? सांग तिकडची दगदग होती मुंबईतली म्हणून इकडे आलाय का निवांत व्हायला? काय निवांतचं टी शर्ट घातलंय बघा आता तुम्ही. शोभतंय का तुम्हाला ती? राहावा की आल्यासारखं निवांत. ती दगदग तिकडेच ठेवा की. तिकडे कशाला घेऊन आलाय? माणसानं हातातलं घड्याळ आणि पायातली चाकं तिकडच ठेवून यायची शहरामध्ये. गावाला आल्यावर तिकडं फक्त मोकळं व्हायचं, निवांत राहायचं. कसं असते साहेब, एखादं पान नदीत जेव्हा पडतं की नाही काय होतंय? पाण्यावर जुळजुळ 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 करीत जातंय की नाही, तसं हवेत जुळजुळ जुळजुळ करत निवांत राहायचं गावाला. तवाही शांत होते. आलं का लक्षात? आहे की नाही? खावा आता निवांत. अजून एक घ्या, अजून एक प्लेट घ्या. नको काय झालं? असं खातो मी. हव्यांमध्ये खोबरं टाकाय सरले मी. हाय का आता? खोबरं असतं ना वाला खोबरं. निक्या जा माडाव चढ. माडावर कशाला? खोबरं काढाय. खोबरं नारळ काढाल की म्हणजे लगी खोबरं किसून. अरे नका बाबा नका काय अहो, करू दिल की नका. खोबरं. अरे दे आलं काय? वा 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 0 मिनिटात सांगते एकदम झॅक झाला परफॉर्मन्स. हा तुम्ही अगदी निवांतपणे सांगा तुम्हाला कसं वाटलं. प्रसादा वा प्राजक्ता मस्त. थँक्यू थँक्यू. फॅन्टॅस्टिक. वनिता लाजवाब. तुझं जे हरण होतं त्यांनी हृदय हरण झालंय माझं. कमाल. आणि ते जे हसण्याचं मध्ये मध्ये बेरिंग होतं अफलातून. बने काहीही नव्हतं तुला, पण ते ज्या पद्धतीने तू चालत होतास ते फार लक्षवेधी होतं. आणि मला या वृत्तीला फार दाद द्यावीशी वाटते की आपल्याला काही नाही म्हणून काही विचारच करायचा नाही. ही वृत्ती इथल्या कुठल्याच नटामध्ये नाही. आपल्याला जे काही आहे त्याच्यात आपल्याला काय करता येईल ही वृत्ती प्रत्येकामध्ये डेव्हलप झाली आणि त्यामुळे मजा येते, फार मजा येते. रोहित्या कडक. फारच मजा आली, फारच मजा आली. ओव्हरऑल वेगळीच कॉन्सेप्ट होती आणि मस्त होता परफॉर्मन्स, मजा आली. सई एकदम स्पेशल परफॉर्मन्स होता. काही स्पेशल स्टेटमेंट्स पण तुम्ही केले, त्यांनी खूप स्पेशल वाटलं, मजा आली. राऊत मस्त. मला एक ना आज तुमच्या सगळ्यांच्या शब्दकोशात थोडीशी भर पाडायची. तू म्हणाला ना ढंडाळी लागते, तसं आमच्या फॅमिलीमध्ये एक टर्म आहे. आम्ही असं म्हणतो की काय डिंगळांग डिंगळांग व्हायला लागलंय काय. द साऊंड ऑफ दिस वर्ड इतका तो भारी आहे. काय डिंगळांग डिंगळांग व्हायला लागलंय काय. मला ते एकदम आठवलं. आणि असे फॅमिलीचे शब्द असतात ते शेअर करायचं अपॉर्च्युनिटी परत कधी मिळणार मला. आर्टनी सुद्धा निर्मनुष्य कोणी नसलेलं ओकं बोकं हॉटेल खूप छान उभं केलं आणि तुम्ही त्याच्यात सगळ्यांनी स्पिरिट आणि जान भरलीत. मस्त. मंडळी हे गुलाबी हास्य असंच बहरत जाईल, पण आता आपली भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात. त्यामुळे भेटूया पुढच्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.